श्री स्वामी समर्थ. मी वैष्णवी. तर माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे. लक्षात घ्या, खूप जण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवेला सुरुवात केली आहे. खूप जणांना असं वाटतं की आता आम्हाला काहीच करणं शक्य नाही. त्यांनी 11 दिवसाची सेवा तुम्ही 10 तारखेपासून करू शकता. लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराजांची एक उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची ती सेवा तुम्ही 10 तारखेपासून ते आपल्या 20 तारखेला प्रकट दिन आहे तोपर्यंत 11 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता. तर ती सेवा कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. लक्षात घ्या, आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे. कारण की तो ग्रंथ असेल तरच सेवा आपली 11 दिवसाची पूर्ण होणार आहे. खूप जण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करतात आणि तुम्हाला असं वाटतं की चला आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण फक्त सेवा करूया. तर तुम्ही 11 दिवसाची सेवा कोणत्याही वेळेमध्ये करू शकता. म्हणजे कोणत्याही वेळेमध्ये म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा कोणत्याही वेळेमध्ये म्हणजे संकल्प न करता कधीही वाचू शकता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. तर मी आधी तुम्हाला सेवा सांगते आणि त्याच्यानंतर नियम सांगते. लक्षात घ्या, तर तुम्हाला पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला 11 दिवसाचं करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आहेत. त्याचा पाठ म्हणजे एक पारायण तुमचं एके दिवशी होणार आहे. दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. ती जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. ही झाली दुसरी सेवा. आणि तिसरी सेवा आहे ती म्हणजे 11 माळी जप. स्वामींचा जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा 11 माळी जप करायचा आहे. चुकलं थोडंसं, म्हणजे 3 सेवा तुम्हाला 11 दिवस न चुकता स्वामी प्रकट दिनापर्यंत करायच्या आहेत. 10 तारखेपासून ते तुम्ही 20 तारखेपर्यंत करू शकता. ह्या सेवा तुम्हाला समजल्या आहेत. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना एका वेळेमध्येच करायचं आहे. तुम्ही सकाळी जर पारायणाला बसलात तर तुम्हाला सकाळीच तिन्ही पण सेवा करून घ्यायच्यात. त्याच्यामध्ये स्वामी चरित्र आलं, तारक मंत्र आला आणि शेवटच्या 11 माळी जप पण आला. म्हणजे एक लगट म्हणजे एकदा बसलं की सगळ्या सेवा करूनच उठायचं आहे. असं आपल्याला 11 दिवस करायचं आहे. सेवा करत असताना किंवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा जर करत असाल, संकल्प करून जर सेवा करत असाल की माझी इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्ही स्वामी महाराजांना इच्छा मागितली असेल तर तुम्हाला एका वेळेमध्ये 11 दिवस सेवा करायची. म्हणजे तुम्ही सकाळी 7 वाजता जर पहिल्या दिवशी बसलात पारायणाला म्हणजे सेवेला, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण 7 वाजताच बसायचं. एक वेळ ठरवायचा, त्या वेळेमध्येच तुम्हाला 11 दिवस सेवा करायच्या. न चुकता तुम्हाला 11 दिवस एका वेळेमध्ये सेवा करायची आहे. त्याचबरोबर संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही 11 दिवस कांदा लसूण वर्ज्य करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, कोणतीही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित ठेवून सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुमच्या खाली आसन असलं पाहिजे, आसन ठेवायचं आहे आपल्या खाली आणि सेवा करायची आहे. आणि सेवा करत असताना एक लक्षात घ्या, तुम्हाला रोजच्या रोज स्वामी स्थवन रोजच्या रोज आपल्याला सेवेमध्ये म्हणायचं आहे. स्वामी स्थवन म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे. रोजच्या रोज 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि तिसरी शेवटची सेवा म्हणजे 11 माळी जप करायचं. या सेवा तुम्हाला 11 दिवस स्वामी प्रकट दिनानिमित्त करायची. तुमची कोणतीही इच्छा असेल किंवा उच्च कोटीची सेवा म्हणजे या सेवा. आणि खरंच खूप अनुभव स्वामी चरित्र सारामृत देतं. मलाही खूप अनुभव आले आहेत, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हीही स्वामी चरित्र सारामृताची सेवा 11 दिवसाची नक्की करा आणि खरंच अनुभव घ्या. आणि तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही ग्रंथ आणू शकता. आणि खूप जणांचा असा प्रश्न असतो की पूजा काही वेगळी मांडायची का? तर पूजा वेगळी मांडायची गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, जे असेल त्यांच्यासमोर तुम्ही बसून म्हणजे देवघराच्या समोर बसून तुम्ही पूजा करू शकता. म्हणजे तुमची सेवा करू शकता. काही वेगळं करायची गरज नाही आहे. आणि जमलं तर तुम्ही रोजच्या रोज मठामध्ये जाऊ शकता. तुम्हाला घरामध्ये करणं शक्य नाही, तुम्हाला घरामध्ये मन लागत नाही, चला बाबा सेवा नाही करू वाटत, तर तुम्ही जवळच्या मठामध्ये जाऊन सेवा केली तरी अतिउत्तम गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि रोजच्या रोज तुम्हाला ह्या 3 सेवा नक्की करायच्या आहेत. 10 तारखेपासून ते
10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत ह्या सेवा करा आणि अनुभव घ्या. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.